प्रत्येक लेयर सांगतो आहे की करंजी कशी झाली आहे ती खारीपेक्षा खुसखुशीत. कित्येक वर्ष ही रेसिपी ही करंजी माझ्या घरी दरवर्षी बनते. आजची व्हिडिओ थोडी मोठी आहे कारण प्रत्येक स्टेप मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव अर्चना आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. सुरू करूया आजच्या रेसिपीला. करंजीच्या सारणासाठी मी ह्या वाटीचं मेजरमेंट घेत आहे. हा मी 1.5 वाटी रवा घेत आहे. हा रवा आपल्याला तुपावर चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे. मी दाखवते तुम्हाला. पहिले आपण साहित्य बघून घेऊया. सारणासाठी ही मी 3 वाटी साखर घेणार आहे. मी पिठी साखर घेतलेली नाही, मी साधी साखर घेतली आणि ती मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर आपलं प्रमाण आहे 1.5 वाटी रवा, 3 वाटी साखर. तुम्हाला वाटत असेल की जास्त गोड होणार आहे सारण, तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. हे मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कापून. पहिले मी खसखस भाजून घेते. आता आपण सुके खोबरे भाजून घेऊया. खोबरे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये मी थोडं तूप घातलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये आपण हे ड्रायफ्रूट तळून घेऊया. आता ह्यामध्ये मी मनुका घालत आहे. मनुका थोड्या नंतर घाला. आता ह्यामध्ये घालूया थोडं तूप. आता ह्यामध्ये मी घालत आहे हा रवा. हा रवा आपल्याला 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर चांगला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजायला आपल्याला 7 ते 8 मिनिटं लागतातच. रवा आपला भाजून झालेला आहे. आपला रवा थंड झालेला आहे. आता ह्यामध्ये मी घालत आहे वेलची पावडर, थोडी जायफळ पावडर, थोडं जायफळ किसून देखील मी घालत आहे. थोडं घालत आहे ती. आता ह्यामध्ये घालूया हे ड्रायफ्रूट. आता ह्यामध्ये घालूया साखर. ही मी आता वाटून घेतलेली आहे. आपण थोडी थोडी घालूया आणि मिक्स करूया. तुम्हाला किती गोड सारण हवं आहे ना, त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही ठरवा. आपलं सारण 1.5 वाटी रवा, 3 वाटी साखर. आता मी पिठी साखर घेतली नव्हती. पिठी साखर घेतली तरी 3 वाटी देखील भरपूर आहे. आणि नॉर्मल साखर आपली साधी साखर घेतली तर ती वाटून थोडी जास्त होते. पण जर तुम्हाला सारण गोड आवडत असेल तर तुम्ही 3 वाटी साखर घेऊ शकता. नाहीतर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आपण करंजीसाठी साठा बनवून घेऊया. हे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 6 चमचे तूप घेत आहे.
हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. ह्याचा रंग कंप्लीट चेंज होईल, दाखवते मी तुम्हाला. हे चांगलं घाटून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी स्मूथ टेक्स्चर झालं पाहिजे ह्याचं. हे पहा, आपला कलर आणि टेक्स्चर दोन्ही चेंज झालेला आहे. करंजीसाठी आपल्याला जे पीठ मळून घ्यायचं आहे ना, त्यासाठी ह्याच 3 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. पण ह्या वेळेस मी 2 वाटी मैदा आणि 1 वाटी रवा असं प्रमाण घेत आहे. मैदा घेऊन दाखवते, पण हा मैदा मी नंतर चाळून घेणार आहे. तुम्ही कुठचाही पदार्थ बनवाल ना तर मैदा चाळून घ्या. आता हा मैदा आपण चांगला चाळून घेऊया. आता ह्यामध्ये घालूया थोडं मीठ आणि तुपाचं मोहन घालायचं आहे. तूप चांगलं कडकडून गरम करून घ्यायचं आहे आणि त्याचं मोहन घालायचं आहे आपल्याला. दोन वाटी मैदा, 1 वाटी रवा आणि हे 3 चमच मोठे चमच तुपाचं मोहन आणि चिमूटभर मीठ. तूप आपलं गरम आहे ना, तर आपण चमच्याने हे पीठ असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चांगलं हाताने मळून घेऊया. आता आपण हाताने मिक्स करू शकतो. हे सर्व चांगलं हाताने मिक्स करून घ्या. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण हे पीठ मळून घेऊया. हे पहा, आपलं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे. हे पहा, पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण करंजी बनवायला घेऊया. आपलं पीठ मळून झालं, आपलं सारण रेडी आहे. तेल गरम करत ठेवत आहे मी. आता आपल्याला त्या पिठाच्या ना जेवढ्या तुम्हाला जमतील ना 5, 6, 7 चपात्याप्रमाणे लाटून घ्या. मी आता ह्याचे 5 गोळे तयार करते. आता ह्याचे आपण पोळी लाटून घेऊया. आता ह्या पिठाची जेवढी पातळ जमेल ना, तुम्हाला जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ पोळी लाटून घ्या. आपल्याला 5 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता अशा प्रकारेच आपल्याला दुसऱ्या पण पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आपण सर्वात जी पहिली पोळी घेऊया ना, ती थोडी मोठी आकाराची घ्या आणि बाकीच्या ज्या आपण लाटलेल्या आहेत ना, त्या त्याच्यापेक्षा थोड्या छोट्या आकाराच्या असतील तरी देखील चालेल. आता आपली ही पहिली पोळी आहे, ह्याला आपण आता हा साठा लावून घेऊया.
साठा सर्व बाजूने चांगल्या प्रकारे लावून घ्या. आता ह्यावरती आपण दुसरी पोळी ठेवूया. आता ह्याला देखील आपण साठा लावून घेऊया. अशाच प्रकारे बाकी सर्व पोळ्या ठेवून त्यांना साठा लावून घेऊया. आपल्या सर्व पोळ्यांना साठा लावून झालेला आहे. आता साईडने अशा थोड्याशा प्रेस करून त्यांना आता आपल्याला ही अगदी हलक्या हाताने थोडं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे एअर बबल झाले असतील ना तर ते निघून जातील. आता आपण ह्याचा रोल बनवूया. अगदी हलक्या हाताने प्रेस करत करत आपण ह्याचा रोल बनवून घेऊया. जर तुम्हाला रोल मोठा वाटत असेल ना तर त्याचा मधून कापून मग ते 2 रोल करून घ्या आणि मग त्याचे असे लांबट रोल तयार करून घ्या. दाखवते मी तुम्हाला. हा असा आपण मधून कट करूया आणि आता ह्याचे आपण रोल करून घेऊया. आपले रोल बनवून झालेले आहेत. आता ह्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजमध्ये बनवायचे आहेत ना करंजी त्याप्रमाणे तुम्ही ते कट करा. आता आपण करंजी लाटायला घेऊया. आपल्याला ह्या पोळ्या जास्त पातळ लाटून नाही घ्यायच्या आहेत, थोड्या जाडसरच ठेवून देऊया. असं दुधाचा बोट लावून हे पॅक करून घ्या.
ह्या थोड्याशा मी करंज्या बनवलेल्या आहेत. तेल गरम करत ठेवलेलं आहे. पहिले आपण ह्या तळून बघूया ह्या कशा होतात आणि देवाला दाखवते आणि बाकीच्या सर्व करंज्या नंतर मी बनवायला घेते. आपल्याला ह्या करंज्या मध्यम आचेवरच तळून घ्यायच्या आहेत. ही करंजी चवीला तर खूप म्हणजे खूप छान लागते. पण खरं सांगायचं ना तर ह्या करंजीला खूप मेहनत आहे. कारण हे लेयर जर फाटले तर पूर्ण करंजी तुमची सर्व तेल तुमचं खराब होऊन जातं. तर खूप मेहनतीने ह्या करंज्या बनवाव्या लागतात. आपले लेयर्स दिसत आहेत ना करंजीचे. हे पहा. आता ह्या करंज्या मी काढून घेते आणि देवाला नैवेद्य दाखवते आणि बाकी सर्व आपण करंज्या अशाच बनवून तळून घेऊया. खारीपेक्षा जास्त खुसखुशीत आपल्या करंज्या रेडी झालेल्या आहेत. आजची ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.